माझ्याकडनं जास्त हेवी वर्कआउट नाही होत. मला काही सोपं असेल तर बरं होईल. पोटाचा घेर पण कमी करायचा आहे, मांड्यांचा फॅट पण कमी करायची आहे, हाताचा फॅट खूपच लटकत चाललेला आहे आणि काय करावं समजत नाहीये. जास्त हेवी वर्कआउट नाही होत कारण की शरीर ऑलरेडी सुस्त आणि जड पडलेलं आहे. इतक्या सोप्या प्रॅक्टिस मी आज दाखवते ना, या जर प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्युअसली केल्या तर रिझल्ट तुम्हाला गॅरंटीने भेटेल. सिंपल प्रॅक्टिस आहे पण इतका चांगला रिझल्ट येतो ना, तुम्ही करणार तर तुम्हाला पण समजेलच. मी माझ्या युट्यूब चॅनलवरती नेहमी अशा एक्सरसाइज अशा प्रॅक्टिस घेऊन येते ना की त्यांनी फायदा हा झालाच पाहिजे. माझं मत तरी हे की माझ्या सबस्क्रायबर माझ्या फॅमिलीला जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला त्याचा फायदा हा झालाच पाहिजे. आता मी जर एवढ्या तुम्हाला चांगल्या प्रॅक्टिस तुमच्यापर्यंत पोहोचवते तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला थोडंसं खाण्यापिण्यावरती कंट्रोल करायचं आहे. म्हणजे बाहेरचं जंक फूड खाणं थोडंसं कमी करा, घरातले तळलेले गोड पदार्थ खाणं थोडंसं कमी करा, चांगलं पाण्याची हॅबिट लावून घ्या. चांगलंच आहे ना आपल्या शरीरासाठी. खाण्यासोबत तुम्ही सॅलडचा वापर करणं तुम्हाला अनिवार्य आहे. म्हणजे तुमचं झालंच पाहिजे. एक प्लेट सॅलड तुमचं रोज तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये गेलंच पाहिजे. रात्रीच्या जाव किंवा नाही पण दुपारच्या जेवणामध्ये तर गेलंच पाहिजे. या गोष्टींची हलक्या गोष्टींची सवय लावून घ्या. काही वेगळं करायची आवश्यकता नाही पडत. आणि मी तर ऑलरेडी रोज तुम्हाला काही ना काही वेगळ्या सोप्या प्रॅक्टिस घेऊन येतच असते, त्या तुम्हाला करायच्या आहेत. जशा की आज घेऊन आलेली आहे. ह्या प्रॅक्टिस खूप जास्त स्पेशल आहेत कारण की या खूप वेगळ्या आहेत. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, अजिबात विसरू नका. मी रिप्लाय प्रत्येक कमेंटचा देत असते. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. या पोझिशन मध्ये यायचं. पहिले हाताला असं लॉक करून घ्यायचं इथे आणि इथे थोडंसं बॉडीला या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हलकसं या पायाला लांबून द्यायचं. या पायाला इथे ठेवताय का इथे ठेवताय तुमच्यानुसार. थोडंसं प्रेस करायचं आणि ट्विस्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायावरती जायचं सेम पोझिशन करायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कमरेचं दुखणं म्हणा, पाय दुखणे म्हणा, सगळं काही कमी होऊन जातं. आता करायचं काय आहे, या पोझिशन मध्ये आलो. एक क्लॅप इथे केली, एक क्लॅप इथे केली. इथे करताना हाताला फोल्ड नाही करायचं. ह्याच पोझिशन मध्ये तुमची क्लॅप गेली पाहिजे, तेव्हाच तुमच्या बेली फॅट वरती प्रेशर येणार आहे. खूप सोपं आहे, करून बघा, मजा पण येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे कधी करायचं तर जेवण झाल्यावर तुम्ही 1 तासाने ह्या प्रॅक्टिस आरामात करू शकता. काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. दुसरी प्रॅक्टिस करण्यासाठी काहीच नाही करायचं. हलकसं पायामध्ये अंतर आणि ते हलकसा पाय उचलायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. गुरुत्व त्याचा आवाज कमी कर. नेक्स्ट काय करायचं आहे, आता पायामधलं अंतर वाढवायचं आणि ह्या पोझिशन मध्ये क्लॅप. साईडचा पूर्ण फॅट आहे ना तो खेचला गेला पाहिजे. या पोझिशन मध्ये आलो आणि या पोझिशन मध्ये जायचं. मी अशी बसते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरती थोडंसं होल्ड करायचं म्हणजे पूर्ण बॉडीला वरती खेचायचं, अप्पर बॉडीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता कमरेला थोडंसं ह्या पोझिशन मध्ये ट्विस्ट करायचं. इथे 1 2 3 4
5 6. तुम्ही म्हणाल मॅडम टाळी नाही वाजवली तर चालतं का? तर काय होतं, टाळी नाही वाजवली तर आपले हात लूज पडू शकतात। या पोझिशन मध्ये आपल्याला माहिती आहे की ते आपल्याला क्लॅप करायची, म्हणून आपण तेवढं प्रेशर देतो या पोझिशन मधून इकडे खेचण्यासाठी, म्हणून क्लॅप करायची। 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या साईडला जायचं ट्विस्ट करून, असं डायरेक्ट नाही जायचं। या पोझिशन मध्ये गेलो थोडंसं कमरेला पण पीळ बसला पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. छान सोप्या 3 प्रॅक्टिस कंप्लीट झाल्या। आता या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे कंबर आपली सरळ करायची आणि ह्या पोझिशन मध्ये हाताची घट्ट मुठ्ठी करायची, पूर्ण खेचायचं या पोझिशन मध्ये। इथे आपली कंबर पण खेचली गेली पाहिजे, ट्विस्ट झाली पाहिजे, आपल्या ब्रेस्ट वरती पण प्रेशर आलं पाहिजे, आपल्या शोल्डर वरती पण आलं पाहिजे, हातावरती पण आलं पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. प्रत्येक राऊंड हा 40चा किंवा 60चा घ्यायचा प्रत्येक प्रॅक्टिसचा, मग चांगला रिझल्ट येतो। नेक्स्ट प्रॅक्टिस हाताची वापस मुठ्ठी करून सर्कल बनवायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि सेम पोझिशन मध्ये हाताला वरती नेलं। आता इथून रिव्हर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. होल्ड करायचं, या पोझिशन मध्ये पायाला पकडायचं आणि हळूहळू खाली न्यायचं। असं पकडलं, आता असं न्यायचं। 1 2 3 4 5. इतक्या सोप्या प्रॅक्टिसने पण सगळ्या बॉडीवरती प्रेशर येतं। 5 6 कंबर मोकळी होती, पाय मोकळे होतात, हात पण मोकळे होतात। 8 9 10. रिलॅक्स। वापस पहिली जी प्रॅक्टिस केली होती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक्स्ट प्रॅक्टिस या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आलो आपण वापस पहिल्या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स। किती सोप्या सोप्या प्रॅक्टिस आहेत ना। आता तुम्ही एका तासापूर्वी काय खाल्लं ना ते पण खूप महत्वाचं आहे। खाण्यापिण्यावरती कंट्रोल, गोड खाणं कमी करा, सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवून जर केल्या तर रिझल्ट येतोच येतो। जर तुम्हाला या गोष्टी कळत नाहीये, तुम्ही खूप कन्फ्यूज असता किंवा तुमच्याकडे कन्फ्यूज असता, तुमच्याकडे कंट्रोल होत नाही, तर तुम्ही माझी ऑनलाईन बॅच जॉईन करा। तिथे फी तर भरावीच लागते, पण हा रिझल्ट खूप चांगले भेटतात। कारण की कसं आहे ना, आपण बॅचेस मध्ये गेलो तर 1-2 महिने तर तुम्हाला तुमच्या बॉडीला द्यावंच लागणार, 2-3 महिने। असं नाही की तुम्हाला एकाच महिन्यात मी म्हणेल की मॅडम मला 20 किलो कमी करायचं, तर तुमच्या क्लासमध्ये जॉईन झाली तर एकाच महिन्यात सर्व रिझल्ट असं नाही। तिथे तुम्हाला छान प्रॅक्टिसची सवय लागते, तुम्ही स्वतःसाठी कसं जगायचं ते तुम्हाला क्लासेस मध्ये समजतं आणि मग रिझल्ट खूप चांगले येतात। डाएट, बॅलन्स डाएट कसा घ्यायचा, कस्टमाइज डाएट कसा, आपल्या बॉडी वेट वेट नुसार आपण किती प्रोटीन घ्यायचं, किती फायबरचं इंटेक करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅचेस मध्ये भेटतात। तर आवश्यकता असेल तर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा। आणि लेडीज साठीच बॅचेस आहेत फक्त। तर भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय। लाईक करा, आवडला असेल तर कमेंट